नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पंचक्रोशी प्रदक्षिणेसाठी निघालेल्या श्री संत सोपान देव दिंडीचे शिवापूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत। देवभूमी सासवड येथून निघालेली श्री संत सोपान देव पंचक्रोशी प्रदक्षिणा या दिंडीचे शिवापूर येथील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। पंचक्रोशी प्रदक्षिणा यामधील सर्व वारकरी बांधवांना या भाविक भक्तांनी प्रसादाचे आणि मसाला दुधाचे वाटप करून या वारकऱ्यांकडून आशीर्वाद घेतला। दिंडीमधील हरिभक्त परायण छोटे माऊली महाराज कदम यांनी अभंग म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले। तसेच हरिभक्त परायण गणपत बुवा डिंगळे यांना पंचक्रोशीची माहिती सांगितली। त्याचबरोबर हरिभक्त परायण सुदाम भाऊ गिरमे यांनी मार्गदर्शन केले। या सर्वांचा श्रीफळ देऊन सन्मान केला। तसेच पालखी प्रमुखांकडून सेवेकरी मंडळींचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय भिवाप्पा नवघडे तसेच भाजपाचे खडकवासला ग्रामीण सरचिटणीस कैलास भाऊ वाव्हळ, उद्योजक प्रशांत नवघणे, गोल्डन मंगल केंद्राचे दिनेश राजपूत व इतर मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात आमचे प्रतिनिधी रमेश रेडेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। श्री संत सोपान काका पंचक्रोशी प्रदक्षिणा सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवापूर येथे सर्व वारकरी बांधव सोपान काकाची पालखी घेऊन आज इथं आलेले आहेत। या रांजे फाट्यावरती एक सेवाभावी आपली संस्था आहे, तरुण वर्ग आहे। या तरुण वर्गाकडून इथे या सर्व वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो, दूध दिलं जातं। गेल्या अनेक वर्ष आपल्या याची सेवा सर्वजण इथं करत आहेत। आपल्याला सर्व वारकरी बांधव इथं आलेले तर पाहायला मिळत आहेत। मोठ्या भक्तिभावाने सासवडवरून संपूर्ण पंचक्रोशी प्रदक्षिणा या भागाला इथं होतं। आता यातूनच थेट ते कोंढणपूरला जाणार आहे। वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे असे गणपत बुवा डिंबळे आज आपल्या समोर आहेत। बुवा, आपल्याला काय अनुभव आहे या पंचक्रोशीचा? गेले 11 वर्षापासून संत श्रेष्ठ सोपान काकांच्या पंचक्रोशी परिक्रमा ही चालू झाली। पूर्वी हा मार्ग छत्रपतींच्या शिवरायांच्या पद्धतीने पुणे झालेला आहे आणि पूर्वी पालखी मार्ग सुद्धा या ठिकाणीच होता। पंचक्रोशी म्हणजे सासवड संवत्सर सेंटरला ठेवून 10 दिवसाची परिक्रमा 35 ते 30 किलोमीटरने करतो आपण। पायी चालण्यामुळं वारकऱ्यांचं प्रत्येक गावामध्ये स्वागत केलं जातं, अन्नदान केलं जातं, ज्ञानदेवी वारकरी परंपरा जतन आणि संवर्धन करण्याचं काम या आपल्या सोपानदेव परिक्रमेमुळे होतं। धन्यवाद। रामकृष्ण हरी। अतिशय छान अशी माहिती तुम्ही इथं दिलेली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।